मुंबईत घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. एका कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू आणि सुरुवातीला साधं फूड पॉयझनिंग वाटलेलं हे प्रकरण आता वेगळ्याच दिशेने वळत आहे. काही प्राथमिक माहितीनुसार या घटनेत विषप्रयोगाची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्यापही झालेली नाही. माहितीनुसार 25 एप्रिलच्या रात्री एका कुटुंबाने कलिंगड खाल्ल्यानंतर काही तासांतच त्यांची तब्येत बिघडली. उलट्या, जुलाब आणि प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच दुर्दैवी 4ही जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात महत्वाची बाब म्हणजे प्राथमिक तपासात काही संशयास्पद गोष्टी समोर आल्याची माहिती मिळत आहे. काही अहवालानुसार मृत्यूंच्या शरीरातील अवयवांमध्ये बदल दिसून आले. तसेच एका व्यक्तीच्या शरीरात काही रासायनिक घटक आढळल्याची चर्चा आहे. तज्ज्ञांच्या मते ही लक्षणं नेहमीच्या फूड पॉयझनिंगमध्ये दिसत नाहीत. म्हणूनच या घटनेमागे इतर काही कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाने घटनास्थळावर अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतलेले आहेत. मात्र हे कलिंगड नेमकं कुठून आलेलं होतं याचा अद्यापही स्पष्ट तपास लागलेला नाही. दरम्यान काही जुन्या वादाच्या अँगलनेही पोलीस तपास करत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. याबरोबर पोलीस आत्महत्येच्या शक्यतेनेही तपास करत आहे. घरगुती कारण किंवा इतर कोणता ताण होता का याचाही शोध घेतला जात आहे. सध्या या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. अधिकृत फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच नेमकं काय कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही घटना अपघात आहे की यामागे काही वेगळं कारण असू शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या